मध्यवर्ती बुक स्टोअर्स, गॅलरी आणि खेळणी अशा अनेक गोष्टींचा जिथं समूह आहे आणि आटपाडीच्या या शहरामध्ये जे नावारूपास आलेलं असं मध्यवर्ती स्टोअर आहे, त्यांचे प्रोप्रायटर श्री जाधव बंधू यांच्या आज मध्यवर्ती शॉपमध्ये आपण आलो आणि प्रत्यक्षात त्यांच्या समोर अजून उभा आहे. नमस्कार सर. नमस्ते. किती वर्षापासून हा व्यवसाय तुमचा सुरू आहे सर? जवळजवळ 20 वर्ष झाली. 20 वर्षे झाली व्यवसायाला. कसा चालू झाला हा व्यवसाय? सुरुवात एकदम छोट्यानंच केली ती, हां परंतु त्यानंतर इथले जे कॉलेजचं डिमांड, हां स्पर्धा परीक्षाचं डिमांड हां आणि बाकी सगळं लक्षात घेता पुन्हा रुटीन लागला हळूहळू. आज कसा आहे व्यवसाय? छान आहे, एकदम मस्त आहे. तुमच्या या व्यवसायामध्ये तुम्ही पुस्तक असेल, शाळेचे साहित्य असेल, महाविद्यालयीन साहित्य असेल, स्पर्धा परीक्षेचं साहित्य असेल, हं. अशा ज्या विविध साठा ठेवता, कसा रिस्पॉन्स आहे तुम्हाला इथं? चांगला रिस्पॉन्स आहे. स्पर्धा परीक्षेला जरा जास्त आहे. हां जो आपण सांगलीसारखा डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करतो इथं ग्रामीणमध्ये असून सुद्धा. ग्रामीण भागामध्ये असून देखील सर शहरी भागामध्ये सांगलीसारख्या, सोलापूरसारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या पद्धतीचा डिस्काउंट दिला जातो, त्याच धर्तीवरती सरांनी आपल्या आटपाडी शहरामध्ये तो डिस्काउंट आपल्यासाठी घेऊन आलेत सर. आणि त्याचा आपल्या ग्रामीण भागातील मानदेश असेल, सांगोला असेल, आपला आटपाडी असेल, जत असेल, कवटेमंकाळ असेल, अशा भागातील तरुणांनी, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या स्टोअरला भेट देऊन स्पर्धा परीक्षेचे साहित्य सरांनी इथं आणलेलं आहे, आपल्यासाठी उपलब्ध केलेलं आहे. त्याचा लाभ घ्यावा किंवा त्याच्या माध्यमातून आपली स्वतःची सोय करून घ्यावी असं सरांचं म्हणणं आहे. सर धन्यवाद. आपण तुमच्या स्टोअरमध्ये असणाऱ्या अनेक बाबी आम्हाला सांगितल्या.